नमस्कार. आजच्या वेबिनारला जमलेल्या सर्वांचे ए-आय-सी-पी-टी-आरतर्फे खूप खूप स्वागत. आपल्याला माहीतच आहे की ए-आय-सी-पी-टी-आर आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे किंवा माहितीपूर्ण वेबिनार्सचे आयोजन करतच असते. तर आजच्या आपल्या वेबिनारचा विषय आहे विषमुक्त शेती. याचा आपण प्रथम भाग पाहिला होता शेती व्यवसायातील संधी. 30 जून 2020 रोजी आपण याच्यातील प्रथम भाग शेती व्यवसायातील संधी याचं वेबिनारचं आयोजन केलं होतं. त्यालाही आपला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि श्रोत्यांना त्याचा चांगला फायदाही झाला होता. तर आजच्या वेबिनारचं नाव आहे विषमुक्त शेती. तर विषमुक्त शेती म्हटलं तर की आपण आपल्या रेग्युलरच्या जीवनामध्ये जे आपण भाजीपाला खातो किंवा जे काही आपण अन्न खातो त्याच्यात विषमुक्त शेती हा प्रादुर्भावाने त्याच्यात जर समावेश झाला तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तर आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे. आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत श्री राम खाकाळ सर. यांची जर ओळख सांगायची असेल तर माजी निर्माता दूरदर्शन केंद्र मुंबई चे माजी निर्माता आहेत ते. त्यांनी गेली 1980 पासून ते आपल्या दूरदर्शनवरती कार्यक्रम निर्माते म्हणून काम पाहतात. त्यांनी संहिता लेखन, प्रकाशने, काव्यगीते व त्यांची दूरदर्शनवरील मुलाखत म्हणजे आमची माती आमची माणसे आणि कृषी दर्शन कार्यक्रम हे त्यांचे प्रादुर्भावाने मुख्य झळकलेले आहेत. तर त्यांची दूरदर्शनवर 1999 पासून त्यांनी 750 कार्यक्रम म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं आरोग्य संपदा, योगा आणि आरोग्य, मूळ का वेळ माणसे, क्रीडांगण, कॉमनवेल्थ गेम अशी भरपूर अशी नाव आहेत. तर त्यांची माहिती सांगत राहिलो तर आपल्याला वेळ नाही पुरणार. यांचा मोठा एवढा बायोडेटा आहे. त्यांना काही पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. त्याच्यातलं मेन पुरस्कार सांगायचं तर सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार, सह्याद्री माणिक अवॉर्ड, सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम माणिक अवॉर्ड, दूरदर्शन नॅशनल अवॉर्ड अशी भरपूर अशी अवॉर्ड्स त्यांना मिळाले आहेत. असे आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते राम खाकाळ सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला आज विषमुक्त शेतीवरती मार्गदर्शन करावे. राम खाकाळ सर. नमस्कार मंडळींनो. आज जी काय मंडळी हा कार्यक्रम बघतायत त्या सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो आणि त्यांनी जमल्यास या कार्यक्रमाच्या चालू असताना काही त्यांच्या शंका असेल, प्रश्न असेल, जरूर विचारा, त्याच्यात भाग घ्यावा. म्हणजे त्याला एक वेगळी अशी मजा येईल. दुसरी गोष्ट अशी की आपल्या लेखी प्रतिक्रियाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण कळवाव्यात. म्हणजे आयोजकांना पुढच्या वेळेला कार्यक्रम करताना त्यात काही त्रुटी राहून गेल्या असेल, काही सुधारणा करायची असेल तर त्यांना ती संधी मिळेल. आयोजकांनी हा जो प्लॅटफॉर्म नवीन प्रकारचा आहे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित आहे, हा जो निवडलेला वेबिनारचा आणि याचे जे तंत्रज्ञान आहे ते झूम या तंत्राचं किंवा ॲपचं आहे. तर याचा फार उपयोग जे पूर्वी फक्त या मोठमोठ्या वाहिन्यांनाच फक्त हे कार्यक्रम करता यायचे आणि अशा प्रकारचे लाईव्ह कार्यक्रम करण्यासाठी सामान्य जनतेला किंवा जनतेमध्ये असलेल्या तज्ज्ञांना त्याची संधी नसायची. या वेबिनारमुळे खूप चांगली संधी या आधुनिक तंत्रज्ञानाने सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. आज त्या तंत्रज्ञानामुळे एक नाही, हजारो नाही, लाखो कोट्यावधी चॅनल्स निघू शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारची सर्व प्रकारची माहिती सर्व जनतेपर्यंत उपलब्ध झालेली या तंत्रज्ञानाचा हा मोठा फायदा आहे. मंडळी, यांचे आयोजक आहेत ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल रिसर्च लिमिटेड. तर त्यांचे जे व्यवस्थापक आहेत किंवा त्यांचे संस्थापक आहेत यशवंत पाध्ये, एक अर्थतज्ञ आहेत. दूरदर्शनवर त्यांनी अनेक प्रकारचे दरवर्षी जे बजेट येतात आपले राष्ट्राचे आणि राज्याचे, त्या बजेटवर अत्यंत उत्कृष्ट असं त्यांनी आपल्याला विवेचन केलेलं आहे, त्याची पूर्ण माहिती दिलेली. अशा प्रकारच्या अर्थतज्ञांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे, वेबिनार सुरू केलेला आहे. तर त्यांचाही मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करू इच्छितो, त्यांचाही आभार मानतो. आणि त्यांनी विषय जे निवडलेले आहेत ग्रामीण विषय, त्यातला शेतीविषयीचे किंवा विषय जो आहे, अनेक प्रकारचे विषय त्यात येतील, परंतु हा शेती विषयापासून त्यांनी सुरुवात केलेली आणि खरं मी त्यांना खूप धन्यवाद देतो. आणि या वेबिनारमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं याच्यासाठी मी आवाहन करतो. कारण त्यांनी जे विषय निवडलेले आहेत किंवा निवडणार आहेत ते आपल्या जीवनाशी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
जिव्हाळ्याचे आहेत आणि आपल्याला जीवन उत्तम तऱ्हेने जीवन जगताना जी काही माहिती हवी आहे, जे काही ज्ञान हवं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जे काही करायला हवं आहे ते सगळ्या बाबतीतला याच्यात उहापोह या कार्यक्रमाद्वारे होईल. अशा प्रकारच्या वेबिनारमुळे आजचा जो विषय आहे, असे अनेक विषय या वेबिनार मधून येतीलच, परंतु आजचा जो विषय आहे हा मागच्याच विषयाची संबंधित आहे. मंडळी, कृषी व्यवसायातील विविध संधी हा अशा प्रकारचा मागचा विषय होता आणि त्याच्याच बरोबर विषमुक्त शेती हा त्याच्यात आपण मागच्या वेळी उल्लेख केला होता. आता विषमुक्त शेती हा फार मोठा विषय, फार मोठा आव्हान आपल्या जगापुढे आहे. केवळ आपल्या भारतीय किंवा राष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाच नाही, तर जगातल्या सर्व शेतकऱ्यांच्या पुढे हे आव्हान आहे. कारण विषमुक्त शेती करायची जर असेल तर अनेक रोगांचं आणि किडींचं नियंत्रण कसं करायचं ते समजा केलं तर त्याच्या वापराने अधिक उत्पादन येईल का? आणि हे जे विषयुक्त शेतीमुळे जे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत, या समस्यांचा आव्हान आज लोकांच्या समोर आहेत, जनतेसमोर आहेत. आणि सर्व देशातले, सर्व आपल्या जगातले जे नागरिक आहेत, या विषयुक्त शेतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झालेले. जर ज्या देशातल्या नागरिकांचं आरोग्य उत्तम आहे, त्या देशातील जनता ही बलवान, सामर्थ्यवान, गुणवान आणि सगळ्या प्रकारची समृद्धी, शांतता आणि समाधान मिळवणारी नागरिक आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे. आता उत्तम जीवन जगण्यासाठी जर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत, त्यात आर्थिक मुबलकता हवी आहे, अन्नधान्याची मुबलकता हवी आहे, अन्नधान्याची मुबलकता भरपूर मोठ्या प्रमाणात हवी आहे, नैसर्गिक समृद्धीची गुणवत्ता आपल्याला हवी आहे, निसर्गाचं ओतप्रोत असं आपल्यावर कृपा हवी आहे, आणि त्या सगळ्या गोष्टीचा आपल्या जीवनावर, उत्तम जीवन जगण्यावर जो परिणाम होतो, हा अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक बाबी आहेत. तर विषमुक्त शेतीचा विचार करताना विषयुक्त शेती म्हणजे काय, ती कशामुळे झाली, कशी झाली, याचं थोडंसं आपण जाणीव जर करून घेतली तर आपल्याला त्या विषमुक्त शेतीचं महत्व समजेल. आज आपण बाजारातले जे अन्नधान्य किंवा जो काही कृषी माल बाजारात रोज येतो, रोज आपल्या जीवनावश्यक त्या वस्तूंमध्ये त्याचा समावेश आहे. त्यात अन्नधान्य आहे, भाजीपाला आहे, फळफळावर आहे, सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, आणि या धान्याचा जे उत्पादन होतं ते शेतीमधून आपल्याकडे येतं, शेतामधून आपल्याकडे येतं. पण ह्या अन्नधान्याचं उत्पादन अधिकाधिक होण्यासाठी 60-70 दशकाच्या सुरुवातीला नंतर आलेली जी काही आधुनिक शेतीची, अधिक उत्पादनाची जी क्रांती आहे, हरित क्रांती, ही सुरू झालेली होती. आणि त्या हरित क्रांतीचे दुष्परिणाम आपण आज फार मोठ्या प्रमाणात आपण झेलत आहोत. या विषयुक्त शेतीमुळे मंडळी आपल्या आरोग्यावर खूप मोठे दुष्परिणाम झालेले आहेत. अनेक प्रकारचे आजार, व्याधी, विकार वाढलेले आहेत, त्यांचं प्रमाण वाढलेले आहेत. त्याच्यानंतर अनेक नवीन रोग आपल्याकडे येत आहेत, आणि हे सगळे मानव निर्मित आहे. आजचा जो करोना आहे तो सुद्धा याच यादीत बसतो. हा मानव निर्मित असून त्याच्यामुळे संपूर्ण मानव जातीला मोठा धोका निर्माण झालाय, मानव जातीच्या जीवनाला मोठा धोका निर्माण झालेला आहे. आता आपल्या आहारातून रोग नियंत्रण करण्यासाठी आहारातून आपल्याला अनेक प्रकारचे जे आपल्या शरीराला आणि मनाला जे रोग, व्याधी आणि विकार झालेले आहेत ते घालवण्यासाठी अनेक प्रकारची जी काही आपले जे आहार आहेत त्याच्यात बदल केला की खूप मोठ्या प्रमाणात आपण आपल्याला योग्य त्या आहाराने आणि चांगल्या आहाराने, सात्विक आहाराने आपलं जीवन उत्तम तऱ्हेने, अत्यंत चांगल्या तऱ्हेने आपण जगू शकतो. आता सुरुवातीला 1960 ते 70च्या दशकामध्ये किंवा त्यापूर्वीचा जर विचार केला
तर 1947 साली आपली भारताची लोकसंख्या 32 कोटी होती. 60ला ती 40 कोटीच्या दरम्यान होती आणि हळूहळू वाढता वाढता ती 130 कोटीच्या पुढे आज गेलेली आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचं जो प्रमाण आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याला आळा घालण्यासाठी तत्कालीन जे काही शास्त्रज्ञ होते, डॉक्टर होते, याचा अभ्यास करणारे होते की भारतातली लोकसंख्या चीन नंतर दुसऱ्या क्रमांकाची जागतिक लोकसंख्या आहे. आता या लोकसंख्येला, त्या काळात वाढत्या लोकसंख्येला अन्न भरवण्यासाठी, त्यांच्या पोटाच्या भूक भागवण्यासाठी जे काही अन्न त्या काळी उत्पादन व्हायचं तर ते अन्न धान्य अपुरं पडायचं आणि त्याच्यामुळे भारत देश 1960च्या दशकामध्ये आणि त्यापूर्वीच्या काळामध्ये परदेशावर अन्नधान्याच्या बाबतीत अवलंबून होता. सगळ्या प्रकारचं अन्नधान्य हे बाहेरून आपल्या परदेशातून आपल्याकडे येत होतं आणि या देशाची गरीब आणि मजुरांची जी स्थिती होती ही अन्नान्न दशा अशी असायची. त्याचं कारण असं की त्यावेळेला जमीन कमी प्रमाणात शेतीसाठी उपलब्ध होती. दुसरी गोष्ट, बागायती शेती त्या काळात कमी होती. तिसरी गोष्ट, रासायनिक शेतीचा किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा त्या काळात फारसा वापर केला गेला नाही. कमीत कमी शेती होती, कमीत कमी अन्नधान्य त्याच्यातून पिकायचं आणि ते सुद्धा पावसाळ्यावर किंवा हवामानावर आधारित असं असायचं. कृत्रिम त्याच्यावर पाणी पुरवठ्याच्या त्या काळात फारशा सोयी सुविधा नसायच्या. याचा दुष्परिणाम किंवा याचा परिणाम म्हणून वाढत्या जनसंख्येला ते अन्नधान्य आपल्या देशात अपुरं पडायला लागलं. अन्नधान्य अपुरं पडायला लागल्यानंतर या आपल्या भारतीय लोकांचे पोट भरवण्यासाठी किंवा त्यांचं जीवन पोटभर अन्न मिळून ठीक राहण्यासाठी त्या काळात त्या सरकारने, भारत सरकारने हरित क्रांतीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि परदेशी तंत्रज्ञान, परदेशातून येणारे जे काही बियाणांचे, आधुनिक बियाणांचे वाण याचा स्वीकार केला आणि आधुनिक बियाणांच्या बरोबर त्या काळात त्या पिकांच्यावर पडणारे जे रोग होते आणि जे काही पारंपरिक किडी आणि पारंपरिक जे रोग होते पिकावरचे, त्याच्या बरोबर जशी पिकामध्ये वाढ झाली तशी जशी या पिकांच्यावर पडणाऱ्या रोगांची आणि किडींचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. ज्या देशातून किंवा ज्या तंत्रज्ञानामुळे, ज्या कंपन्यांनी आपल्याकडे हे नवीन तंत्रज्ञान पुरवलं किंवा ज्यांनी ते बियाणं पुरवलं, त्यांनी आपल्याला रासायनिक खतं पुरवली. त्या रासायनिक खतांच्या बरोबर आपल्याकडे पिकाचं उत्पादन वाढलं. त्याच्याच बरोबर अनेक प्रकारच्या किडीही इथे निर्माण झाल्या, रोगही निर्माण झाले पिकांच्यावर. त्या पिकांच्यावरचे कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी कितीतरी विषारी औषधं, वेगवेगळ्या प्रकारची विषारी औषधं आपल्याकडे त्या कंपन्यांनी पाठवली गेली. हळूहळू त्या विषारी जी कीड होती, विषारी जे हे होते, पिकांच्यावरचे रोग होते, ते मोठ्या प्रमाणात वाढले आणि पीक उत्पादन वाढण्यासाठी सगळ्या प्रकारची स्पर्धा आपल्याकडे सुरू झाली त्या काळात. आता त्याच्यापूर्वीच मी सांगतो, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गावातले शेतकरी आणि शेती या व्यवसायाला खूप मोठी प्रतिष्ठा होती, मान सन्मान होता आणि त्यावेळी सगळेजण गावामध्ये आर्थिक दृष्टीने जरी त्यांची परिस्थिती हे ठीक नसली तरी शेतात पिकणारं किंवा गावात पिकणारं अन्नधान्य होतं ते सात्विक होतं. त्यासाठी खर्च कमी येत होता, कमी जागेत बऱ्यापैकी धान्य येत होतं. बागायती शेती फारशी नव्हती, कारण विहिरी नव्हत्या, बोर नव्हते, नद्या नाले आणि जमिनीतलं जे पाणी उपसण्याची जी त्या काळात कुठल्या प्रकारची स्पर्धा नव्हती. नंतरच्या काळामध्ये अधिक पीक उत्पादन घेण्याच्या हव्यासापायी जसं रासायनिक खताचं उत्पादन वाढलं, तसंच ते उत्पादन अधिकाधिक घेण्यासाठी कमी क्षेत्रात किंवा जास्त क्षेत्र वाढवण्यासाठी आपल्याकडच्या खूप मोठ्या प्रमाणात गावात जंगल तोड झाली. त्या जंगल तोडीमुळे गावातले अनेक प्रकारचे वृक्षराजी, अनेक प्रकारची वन, अनेक प्रकारची गायरानातील वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वनस्पती होत्या
त्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या आणि अशा काही दुर्मिळ वनस्पती होत्या, औषधी वनस्पती होत्या की ज्याच्यामुळे त्या गावातल्या लोकांचं आरोग्य अबाधित त्या काळी राहायचं. आज मात्र सगळ्या प्रकारच्या ज्या पुरातन वृक्ष तोडले गेलेले, पूर्वीची डागवनं नाहीशी झालेली आहेत, त्या बागा नाहीशा झालेल्या आहेत. आता कृत्रिम ज्या बागा आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात त्याची लागवड होत आहे, ती व्यापारी तत्वावर होत आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा आणि विषारी औषधांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतोय. झाडं वाढली, परंतु पूर्वीचं जे नैसर्गिक त्याचं जे हे होतं, एक बॅलन्स होता, निसर्गाचं जे नियंत्रण होतं, ते या आधुनिक शेतीबरोबर तुटलं गेलं आणि हळूहळू अनेक प्रकारचे रोग, व्याधी, विकार या आधुनिक तंत्रज्ञानामुळे किंवा आधुनिक शेतीमुळे निर्माण झाले. अधिक रसायनाच्या वापरामुळे, रासायनिक खतांच्या वापरामुळे पहिली गोष्ट अशी झाली की जमिनीचा पोत बिघडला, जमिनीचं आरोग्य बिघडलं. त्याच्यानंतर हवेतलं प्रदूषण वाढलं, पाणी प्रदूषित झालं. पूर्वीच्या काळी ज्या गावांमध्ये मोठमोठ्याले जे पाण्याचे साठे होते किंवा जलस्रोत होते त्यात अत्यंत गोड पाणी असायचं. मग ते नदी असेल, विहीर असेल, बोर असेल किंवा टाके असेल किंवा बावड्या असतील, त्यांचं जी पातळी होती, पाण्याची पातळी ती पण उंच होती आणि शिवाय ते जे पाणी असायचं खूप त्याच्यात गोडवा होता आणि आरोग्यदायी असं पाणी त्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शिवारात होतं. रासायनिक खताच्या वापरामुळे हळूहळू हे पाण्याचे सगळे जलस्रोत, साठे जे आहेत पिण्याच्या पाण्याचे, ते दूषित झाले, प्रदूषित झाले. माणसांना अनेक प्रकारच्या आधिव्याधी आणि विकार निर्माण झाले. आधुनिक शास्त्राच्या, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सगळ्या प्रकारच्या, वैद्यकीय असेल, कृषी क्षेत्रातील असेल, आरोग्य क्षेत्रातील असेल, तर त्याच्यामुळे त्याचे फायदेही जसे झाले तसे तोटे खूप मोठ्या प्रमाणात झाले. तशा आधुनिक शेतीमुळे, कृषी तंत्रज्ञानामुळे, हरित क्रांतीमुळे भारत देश आणि महाराष्ट्र आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो. आपलं परावलंबन संपलं. एवढंच काय, पण आज आपण आपल्या देशातल्या एवढ्या मोठ्या वाढलेल्या लोकसंख्येला अन्नधान्य, भाजीपाला, फळाफळावर पुरून समृद्ध केलं आहे, सुजलाम सुफलाम केलं आहे, यात काहीही वाद नाही. ह्या पाठीमागचा ओनावा काही इतिहास मी का घेतो, तर त्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की त्या काळातली खूप कमी जमीन आपल्याकडे उपलब्ध होती. त्याच्यामुळे अन्नधान्य नैसर्गिकपणे कमी यायचं. शिवाय एकच पीक हे प्रामुख्याने असायचं, दुसऱ्या पिकाची खात्री नसायची. खरीपाचं म्हणजे पावसाळ्यातील जी पिकं असायची ती पावसाळ्यातली पिकं पाऊस आला तरी व्हायची, पाऊस आला नाही तर व्हायची नाही, पाऊस कमी पडला तर व्हायची नाही. आणि पावसाचं कमी जास्त प्रमाण हे फार मोठं आपल्या देशातलं जे अनिश्चित हवामान आहे, आपल्या देशातलं हवामान हे अनिश्चितच असतं. अनेक वर्षानंतर गेल्या वर्षी आणि या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात पाऊस झालेला आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस म्हणजे ओला दुष्काळ, दुष्काळाची परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली. असाच पाऊस 1959-60 सालाच्या 58 ते 59 साली अशा प्रकारचा पाऊस पडलेला होता आणि त्या काळात अशी परिस्थिती निर्माण होती, ओला दुष्काळ. त्यावेळी गावातल्या लोकांना मला आठवतं की ते पायातून चालायचे, चप्पल तर नसायचीच, कारण असली तर ती घालता यायची नाही, कारण चिखलात कुठे ती हे व्हायची आणि लोकांच्या पायांना चिखल्या व्हायच्या. म्हणजे संपूर्ण पाय असे, जसे आपल्याकडे काही लोकांचे पाय त्याला चिरा भेगा पडलेल्या असायच्या, त्यावेळी वर्षभर आणि सतत सातत्याने किंवा शेवटपर्यंत त्या लोकांच्या पायांना चिखल्या असायचे, म्हणजे चिरा आणि भेगा असायच्या. अशा प्रकारचं अतिवृष्टीमुळे तिथल्या आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं, शेतकऱ्यांचं किंवा गावकऱ्यांचं जीवन जे होतं ते अति पाण्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे थोडंसं त्रासदायक झालं होतं, खूप त्रासदायक झालं. हळूहळू या हवामानाच्या अनिश्चिततेमुळे उत्पादनात मोठी घट यायची, कारण बऱ्याच वेळेला लोकांच्याकडे साधारण जो जूनमध्ये पहिल्या आठवड्यात त्याचा पाऊस यायला सुरुवात व्हायची, तर ती जूनच्या दुसऱ्या आठवड्यात गेली, तिसऱ्या आठवड्यात गेली, नंतर काही दिवसांनी ती जुलैमध्ये गेली, जुलैच्या पहिल्या आठवड्यात. आणि पाऊस पडला तरच पेरणी करता यायची. पूर्वीच्या काळामध्ये जी पेरणी व्हायची
उन्हाळ्यामध्ये उन्हाळ खरडा बोलायचे की उन्हाळ्या खरडा म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळे शेतकरी आपले बैल आणि नांगर घेऊन पहाटे शेतावर जायचे 3-4 वाजता पहाटे आणि 8-9 वाजेपर्यंत ऊन खूप त्याचा चटका लागेपर्यंत ते नांगरून मोकळे व्हायचे आणि त्या जमिनी त्या काळात या उन्हाळ्यात जी सूर्याचे जे प्रकाश किरण असायचे त्याच्यामुळे त्यातले जे काही आपल्याला जीवनावश्यक असलेले जे काही जीव जीवाणू होते त्यांचं संरक्षण व्हायचं आणि जी काही आपल्याला अनावश्यक असलेले रोग आणि कीड होती पिकांच्यावरची ती नाहीशी व्हायची. अशा प्रकारचे नैसर्गिकपणे आपल्याला त्या उन्हाळ खरड्यातून किंवा उन्हाळ्यात केलेल्या शेतीच्या नांगराच्या कामातून त्यावेळी शेतकऱ्यांना फायदा व्हायचा. त्यांचं उत्पादनासाठी पावसाळ्यामध्ये ते जमीन करायचे. सुरुवातीला नांगरली जायची उन्हाळ्यामध्ये आणि पाऊस आला की त्याच्या अगोदर पावसाच्या सुरुवातीला तिपटून पेरणं किंवा पाळी घालून पेरणं वेगवेगळे पिकं पेरली जायची. तर बऱ्याच वेळेला काय व्हायचं, जूनचा पहिला आठवडा पाऊस नाही आला तर ती दुसऱ्या आठवड्यावर जायची, तिसऱ्या आठवड्यावर जायची, चौथ्या आठवड्यावर जायची. जुलैमध्ये पण पेरण्या व्हायच्या. जर पिकाची पेरणी त्या वेळेत जर झाली नाही, उशिरा जर झाली तर पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन कमी येण्यामध्ये त्याचा परिणाम व्हायचा. या शेती व्यवसायामध्ये त्यावेळेला खूप मोठी असुरक्षितता होती. सगळ्यात मोठी असुरक्षितता ही नैसर्गिक पद्धतीने पडणाऱ्या हवामानावर अवलंबून होती. त्याच्यानंतर उशिरा पेरणीमुळे उशिरा पीक यायचं. मग काय लोकांनी हळूहळू विहिरी घ्यायला सुरुवात केली, बोर घ्यायला सुरुवात केली, नदीचं पाणी वापरायला सुरुवात झाली आणि शासनाने खूप मोठ्या प्रमाणात मोठमोठी धरणं बांधली, बंधारे बांधले, मोठमोठे तलाव बांधले आणि शेतीचं क्षेत्र वाढलं. ज्या गायरान जमिनी होत्या तिथे उत्पादन निघायला लागलं. जिथे वन होतं, जंगल होतं, झाडी होतं, तिथं तोडून त्या मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय सुरू झाला. कृषी उत्पादनाची पिकांची वाढ वाढली आणि ज्या प्रमाणात ह्या अधिक उत्पादन होण्यासाठी, कृषीच्या मालाचं उत्पादन होण्यासाठी अधिक जमिनी वाढत गेल्या, अधिक जमिनी वाढत गेल्यावर अधिक पिकाच्या उत्पादनासाठी खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जे जलस्रोत होते, जलसाठे होते भूगर्भातले, त्याची पातळी हळूहळू कमी होत गेली. आज ती इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. आता मागच्या वर्षी आणि या वर्षी बऱ्यापैकी पाऊस पडल्यामुळे महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा जो भाग कायम दुष्काळी पट्ट्यात असायचा, हा दुष्काळ तसा खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. ओला दुष्काळ जरी असला तरी हा दुष्काळ चालेल, परंतु कोरडा दुष्काळ मात्र फार मोठ्या प्रमाणात त्या महाराष्ट्राला 1972 पासून सतत चटके दिलेला आहे. दर वर्षाआड 2-3 वर्षाआड किंवा 3-4 वर्षाआड हा दुष्काळ पडतोय आणि 1912 पासून ते 1918 पर्यंत सातत्याने दुष्काळ पडत गेल्यामुळे या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेती व्यवसाय हा आज अत्यंत असुरक्षित असा बनलेला आहे. सगळ्या प्रकारचं शेताच्या उत्पादनासाठी असणारे साहित्य, सामुग्री, बियाणं, खतं, औषधं असून सुद्धा केवळ जमिनीमध्ये पाणी नसल्यामुळे आणि वरून पाऊस कमी झाल्यामुळे, दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान निदान महाराष्ट्रापुरतं तरी खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि पूर्वीच्या काळी असं असायचं की गावात जे काही उत्पादन व्हायचं ते गावातली लोकसंख्या फार कमी असायची. आमच्या गावातलं एक उदाहरण सांगतो की तिथे त्या काळात फक्त 1,500 लोकसंख्या होती. मला हे 1960 सालचं मी सांगतो. आज बघितलं 1920 सालात तर ती जवळजवळ 16-17 हजारावर एवढी लोकसंख्या गेलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही लोकसंख्या वाढ होत असताना सुद्धा त्या काळात जे काही कृषी उत्पादन व्हायचं लोकांच्याकडे पैसे नसायचे आणि पैशाच्या ऐवजी अन्न धान्य हे किराणा मालाच्या दुकानदाराकडे जाऊन त्याला द्यायचं आणि त्याच्या बदल्यात जीवनावश्यक असलेलं तेल, तिखट, मीठ किंवा ह्या ज्या मसाले जे आहेत तर ते उत्पादन म्हणजे किराणा मालाचे उत्पादन, जीवनावश्यक असलेली साखर, गूळ वगैरे शेतकरी घ्यायचे. पैसा हा त्या काळात फार मोठ्या प्रमाणात कमतरता होती, परंतु अन्नधान्य मात्र त्या काळात पुरून उरणारं इतकं होतं.
तरी सुद्धा त्या काळात संपूर्ण भारतातल्या आणि संपूर्ण राज्यातल्या लोकवस्तीला ते अन्नधान्य त्या काळात पुरेसं नव्हतं. परंतु याचबरोबर त्या शेतीमध्ये नैसर्गिक पद्धतीने शेती असल्यामुळे कमीत कमी शेतीमध्ये कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त असं उत्पादन त्यावेळी निघायचं. आणि जे काही अन्नधान्य निघायचं ते त्या गावाला एक सात्विक अशा प्रकारचं त्याच्यात एक हे गुण होता. त्यावेळी आजचे जे आधुनिक जे रोग आणि ज्या व्याधी निर्माण झालेल्या आपल्या आहारातून त्या काळात फारशा नव्हत्या. काही ठराविक आजार त्या काळात होते, परंतु ते आहारातून त्यावेळी सर्व जनतेचं आणि नागरिकांचं संरक्षण व्हायचं, आहारातून रोग आणि व्याधी निवारण व्हायचं. आज मात्र परिस्थिती उलटी झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात या रासायनिक खताच्या वापरातून, रासायनिक खताच्या अतिवापरातून अनेक रोग आणि व्याधी निर्माण झालेले. ते केवळ माणसाच्या जीवनाला नाहीत, आपल्या नागरिकांच्या जीवनाला नाहीत. त्याच्यामुळे शेतीचं जे आरोग्य होतं ते बिघडलेलं आहे. शेतीमध्ये त्या काळात, जमिनीमध्ये त्या काळामध्ये अनेक प्रकारचे मित्र किडे आणि मित्र जीवाणू होते. रासायनिक खतामुळे त्यातले खूप मोठे जीवाणू नष्ट झाले. याच्याशिवाय पीक आल्यानंतर जे काही हायब्रिड किंवा संकरित वाण होते त्याने उत्पादन भरपूर मोठ्या प्रमाणात द्यायचे. परंतु पूर्वीचं जे सात्विक जो पीक होतं की सात्विक जे वाण होते त्याच्यापासून माणसाच्या शरीराला अति आरोग्यदायी होते. जेवण केलं की त्याच्यातून समाधानाची, तृप्तीचं एक हे यायचं, तृप्ती मिळायची. आजकाल आपण किती पोट भरलं तरी तृप्ती न येता काहीतरी आपलं पोटात गुदमरल्यासारखं होतं, पोटात गॅस झाल्यासारखं होतं, पोट फुगल्यासारखं होतं. आणि खाऊन पिऊन पोट भरल्यानंतर तृप्तीचा ढेकर यायच्या ऐवजी आपण अशांत असमाधानी होतो, म्हणजे अतृप्ती. त्याच्यात तृप्ती होते पोट भरल्याची, परंतु त्या काळातलं जे काही एक माणसाला जे समाधान, शांती आणि एक आरोग्यदायी असं ते हे अन्नधान्याचं जी चव होती, त्या काळातल्या भाजीपाल्याला जी काही पौष्टिकता होती, जी काही सात्विकता होती, ती आजच्या आधुनिकच्या ज्या उत्पादनाच्या बाबतीत ती वेगळी झालेली आहे. आपण आज अन्नधान्याच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात स्वावलंबी झालेलो आहोत. एवढंच नव्हे तर आपण परदेशात अन्नधान्य खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो. पंजाबातला गहू हा भारताचं गव्हाचं कोठार म्हटलं जातं. त्या पंजाबमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गेली अनेक वर्ष सातत्याने अति रासायनिक खतांचा वापर केला गेला, अति विषारी औषधांचा वापर केला गेला. आणि या विषारी औषधांच्या वापरामुळे अधिक म्हणजे अतिरिक्त किंवा अतिरेकी खतांचा वापर केल्यामुळे, रासायनिक खताच्या वापरामुळे तिथली अनेक लोक, जवळजवळ प्रत्येक घरातून 1 ना 2 व्यक्ती ह्या कॅन्सर आणि कर्करोगाने ग्रस्त झाले. असं म्हणतात की एक ट्रेन पंजाबातून जी जयपूरला जाते, कॅन्सरची ट्रेन म्हटली जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, व्याधींचा प्रादुर्भाव झालेला आहे. आता याच्यामुळे रामकाका, याच्यावरती मला प्रश्न असा विचारायचा आहे, जे आता आपण आधुनिक शेतीबद्दल बोलत आहात, या आधुनिक शेतीमुळे पर्यावरणावरती काही परिणाम झाला का? आणि त्याचबरोबर आपली जी हेल्थ आहे त्याच्यावरती या आधुनिक शेतीचा काही परिणाम झालेला आहे का? हो, तेच सांगतो. आता त्याच्यावरच मी येत होतो की त्याच्यासाठी पंजाबातल्या शेतकऱ्यांचं उदाहरण दिलं की तिथे अति रासायनिक खतामुळे, अतिरिक्त वापरामुळे आणि अतिरिक्त ज्या औषधांचा, विषारी औषधांचा वापर केला गेल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात कॅन्सरची लागण झालेली आहे की त्या काळात म्हणजे निरोगी असलेली माणसं ती खूप मोठ्या प्रमाणात हळूहळू ती आजाराने ग्रस्त झाली. म्हणजे एक ट्रेन जवळजवळ रोज जर जात असेल तर फार मोठ्या प्रमाणात, फार धोकेदायक ते खून आहे असं मला वाटतं. त्याचं नुसतं माणसाच्या आरोग्यावर नाही, जनावरांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम झालेला आहे, जमिनीच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम झालेला आहे. तिथे जी हवा आहे ती प्रदूषित झालेली, इकॉलॉजिकल बॅलन्स गेलेला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरणपूरक अशी शेती व्हायच्या ऐवजी ही दूषित शेती, पर्यावरणाला हार्म करणारी, पर्यावरणाला पूरक नसणारी अशी ही शेती आपण सध्याची करत आहोत.
त्याचे कारण असं की जिथे चिमूटभर रासायनिक खताचा वापर करून उत्पादन वाढीची शक्यता होती किंवा उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान होतं, तिथे मुठभर ते रासायनिक खत वापर केलं. ज्या ठिकाणी मुठभर रासायनिक खताची गरज होती तिथे घमेलाभर खताचा वापर केला गेला, आणि ज्या ठिकाणी घमेलभर खताच्या गरज होती तिथे क्विंटलच्या क्विंटल धान्याची जी खतांची जी काही गोण्या होत्या किंवा ज्या काही बोरी होत्या, पोती होती, ती वापरली गेली. अशा अति वापरामुळे साहजिकच त्या जमिनीला आणि त्या पिकाला जे काही खताची आवश्यकता होती त्याच्यापेक्षा जास्त खत टाकलं गेल्यामुळे ते खताचं एक तर खत वापरणाऱ्याचं आर्थिक नुकसान झालं, दुसरी गोष्ट जमिनीला अतिरिक्त ते क्षार तिथे जमिनीमध्ये निर्माण झाले, पाणी दूषित झालं, हवा प्रदूषित झाली, संपूर्ण वातावरणामध्ये प्रदूषण त्याच्यामुळे सुरू झालं. आणि त्यातून येणारं जे उत्पादन आहे अन्नधान्य आणि पिकांचं किंवा भाजीपाल्याचं आणि फळाफळांचं, या रासायनिक खताचे आणि या वापरलेल्या विषारी औषधांचे जे अंश आहेत त्या सगळ्या पिकामध्ये, अन्नधान्यामध्ये, भाजीपाल्यामध्ये, फळफळामध्ये उतरले गेले. आता आपण ते अन्नधान्य खाता 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 आता आज आपल्याला खूप मोठी त्याची म्हणजे गरज आहे, आपण खात गेलो, त्याचे परिणाम आपला आत्ताचा समाज भोगतोय. अनेक प्रकारचे कॅन्सर म्हणजे कर्करोग या विषारी औषधाने या अतिरिक्त खताच्या वापराने निर्माण झालेले आहेत. कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे हृदयरोगाशी संबंधित आपल्याला आजार निर्माण झालेले आहेत. त्याच्यानंतर पचनेंद्रियाचे अनेक रोग निर्माण झालेले आहेत, किडनी, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सध्याच्या काळामध्ये हृदयविकाराबरोबरच मेंदूचे विकार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि शारीरिक विकारांच्या बरोबर कितीतरी प्रकारचे मानसिक विकार आणि व्याधी आपल्या समाजामध्ये निर्माण झालेले. या सर्वांच्यावर उपाय करायचा असेल तर आपल्याला आपण करत असलेल्या या आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाची, जुन्या पौराणिक शेतीच्या तंत्रज्ञानाबरोबर किंवा नैसर्गिक शेतीच्या पद्धतीबरोबर किंवा सेंद्रिय शेतीच्या पद्धतीबरोबर एक मेळ घालायला लागेल. आणि त्यातूनच काही मार्ग काढून आपल्याला देशाला, आपल्या देशातील जनतेला एक बलवान जनता, सामर्थ्यवान जनता, सामर्थ्यवान पिढी, बलवान पिढी, गुणवान पिढी अशी जर बनवायची असेल, रोगमुक्त पिढी, तर आपल्याला विषमुक्त शेतीकडे जायची गरज आहे. आज आपण पूर्वीच्या काळी आम्हाला चांगल्या प्रकारचं अन्नधान्य मिळालं म्हणून आमच्या 70च्या वयात सुद्धा आम्ही ठीकठाक आहोत, ठणठणीत आहोत. परंतु याचा बेस जो आहे तर आमच्या बालपणात मिळालेलं आम्हाला जे काही अन्नधान्य आहे, सात्विक अन्नधान्य आहे, त्याची चव होती, वेगळी होती, त्याचे वास खूप सुंदर असायचे, त्याला सुग्रास म्हणायचं. त्या काळात गल्लीमध्ये कुठे जर लसणाची चटणी बनवली तर अख्ख्या गल्लीमध्ये वास यायचा, आणि कुणाकडे तरी लसणाची चटणी आज होते अशा प्रकारचं त्या काळात आम्हाला तो सुवास दरवळायचा. कुणाकडे मेथीची जर भाजी केलेली असेल तर तिचा सुगंध इतका उत्तम असायचा, गल्लीमध्ये पसरायचा, ना असं समजायचो आम्ही की आज आपल्याला अमुक या काकूकडे आज नक्की ही मेथी शिजत असणार, आपण जायला हरकत नाही. बालपणी आम्ही ते जायचो एकमेकांच्या घरी, आणि सगळी घरं, सगळी माणसं आमच्याकडे, त्या काळी आम्ही लहान मुलं असल्यामुळे आमच्याकडे फार प्रेमाने अशी बघायची, वागणूक द्यायची, आणि आम्हाला काहीतरी घरातलं जे काही त्यांच्या यथाशक्ती असेल तर ते आम्हाला खायला द्यायची. अशा प्रकारचं सुगंध दरवळणारं जे काही अन्नधान्य होतं, जे काही वाण होते, आज काळात ते नाहीसे झालेले आहेत. त्या काळात कुठे एखाद्या ठिकाणी जर चहा जर केलं तर चहाचा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा वास, सुवास असा आमच्याकडे यायचा, गल्लीमध्ये यायचा, आणि त्या घरी किंवा त्याच्या आजूबाजूला आम्ही ते जायचो. आज मात्र परिस्थिती अशी आहे की कुठल्याही महागड्यातला महागडा चहा घ्या, त्यात नाक घातलं तरी कुठलाही सुगंध किंवा वास येत नाही.
आजच्या आपल्या भाजीला आत्ता ताजी आणली, आत्ता जरी केली तरी त्याला त्या काळातला जो सुगंध होता तो येत नाही. त्या काळातल्या गवती चहाला जर असं हात लावला, पिरगळलं, तर ते दिवसभर या हाताला त्या वास यायचा त्या काळातल्या त्या गवती चहाच्या सुगंधाचा. आज मात्र ती परिस्थिती नाही. त्या काळात गावामध्ये असणारी अनेक प्रकारची दुर्मिळ अशी वनस्पती होती, औषधं होती, औषधी वनस्पती होती, ती खूप मोठ्या प्रमाणात तोडल्यामुळे अनेक प्रकारचे रोग व्याधी हटवणारी त्याच्यात जी शक्ती होती, त्या पिकांच्या बरोबर, त्या झाडांच्या बरोबर, त्या वनस्पतींच्या नाहीशा होण्याबरोबर हे अनेक प्रकारचे रोग व्याधी आणि विकार आपल्या समाजात शहरातून वाढले आणि गावातून वाढत चालले. पूर्वीच्या काळी गावामध्ये तरवड खूप मोठ्या प्रमाणात असायची. त्या तरवडाचा सकाळी दातवण म्हणून वापर केला जायचा. बाबळीच्या जुन्या ज्या बाबळी होत्या त्याला रामकाठी किंवा गोड्या बाबळी म्हणायचे. त्या काटा मोठा असायचा. त्याच्याही काड्या ब्रश सारखे वापरून दात साफ केले जायचे सकाळी सकाळी. कडुलिंबाच्या काड्या वापरून दात साफ केले जायचे. आज मात्र ती परिस्थिती राहिली नाही. कारण त्या तेवढी तरवडाची झाडं राहिली नाहीत, बाबळीची झाडं राहिली नाहीत, कडुलिंबाची झाडं तर फार मोठ्या प्रमाणात कमी झाली. आणि अशा झाडांच्या वृक्षतोडीमुळे कालांतराने त्याचा आपल्या आरोग्यावर सुद्धा खूप दुष्परिणाम झालेला आहे. पूर्वी कोणाला हॅलो, बोला सर, मला इथे प्रश्न असा विचारायचा वाटतो की आपण या विषमुक्त शेतीसाठी कुठल्या प्रकारचे खतांचा वापर करू शकतो? विषमुक्त शेतीसाठी जे काही पद्धती आहेत, जे काही खत आहेत, औषधी आहेत, त्याच्याकडे मी येणारच आहे. परंतु विषयुक्त शेती काय याच्यासाठी समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून मी आतापर्यंत विषयुक्त शेती म्हणजे नेमके काय त्याच्यावर मी बोलतोय. आता याचं उत्तर असं आहे की तुम्ही आता विचारलेलंच आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे की शेणखत आहे. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने जनावरांचं मिळणारं, बकरीपासून मिळणारं लेंडी खत आहे. कोंबड्यापासून मिळणारं कोंबडीचं खत आहे. त्याच्यानंतर हिरवळीचं खत आहे. आता हिरवळीच्या खतामध्ये त्याच्यानंतर गांडूळ खत आहे. त्याच्यानंतर अनेक प्रकारची जैविक खत आहेत. आत्ताच भारत सरकारने गेल्या वर्षापासून म्हणजे 2-3 वर्षापासून भारत सरकारचं जे जैविक कृषी अनुसंधान केंद्र आहे गाझियाबादचं, उत्तर प्रदेशातलं, दिल्ली जवळ असलेलं, तर तिथे डॉक्टर कृष्णचंद्र म्हणून आहेत. तर त्यांनी संशोधित केलेले वेस्ट डिकम्पोजर म्हणून एक छोट्याशा बाटलीत येणारं ते एन्झाईम्स आहे. ते याच्या गाईच्या शेणापासून बनवलेलं आहे. आणि त्याचा इतका सुपरिणाम ज्या ज्या लोकांनी, शेतकऱ्यांनी वापरलेला आहे, तर त्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. त्याचा वापरण्याचं जी सोपी पद्धत आहे ती अशी आहे की 200 लिटरचं टाकी घ्यायची. त्या टाकीमध्ये 2 किलो गुळ पाण्यात कूस करून बारीक करून टाकून द्यायचा. आणि त्याच्यानंतर हे जे एन्झाईम्स आहे या बाटलीतले, हे त्याच्यात काडीने, कुठल्याही प्रकारचा धातू वापरायचा नाही, तार वापरायची नाही, तर ती साधी लाकडाची कुठल्याही झाडाची काडी घेऊन वापरायची. आणि ते 200 लिटरचं पाणी मिक्स करून घेण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी बांबूची काठी किंवा कुठल्याही झाडाची काठी ती घेऊन ते फिरवायची. आणि त्याला एकदा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एकदा 10 वेळा आणि घड्याळाच्या काट्याविरुद्ध 10 वेळा असं सकाळ संध्याकाळ केलं की उन्हाळ्या दिवसात 3ऱ्या दिवशी ते खत तयार होतं. 4थ्या दिवशी आपल्याला वापरायला येतं, म्हणजे द्रावण तयार होतं. त्याच्यानंतर थंडीच्या दिवसात ते 6व्या दिवशी तयार होतं आणि 7व्या दिवशी आपण वापरू शकतो. पावसाळ्या दिवसात ते 4थ्या दिवशी तयार होतं आणि 5व्या दिवसात वापरू शकतो. आता या वेस्ट डिकम्पोजर पासून बनवलेल्या द्रावणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीला पुरून उरणारी असे घटक आहेत. त्याच्यात म्हणजे खताच्या दृष्टीने त्याचा खूप मोठा उपयोग आहे. शिवाय पिकावर आणि वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत त्याच्यावर पडणाऱ्या रोग आणि याच्यावर किडीवर सुद्धा त्याचा उपयोग आहे. फक्त त्याचा वापर करण्यासाठी ज्यांनी वापर केला त्यांना त्याची कल्पना आहे. आणि हे जे वेस्ट डिकम्पोजर भारतीय शास्त्रज्ञाने, कृषी शास्त्रज्ञाने बनवलेलं आहे, त्याचा वापर आपल्याकडे जेवढा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात होईल, जेवढे जास्तीत जास्त शेतकरी याचा वापर करतील,
तेवढं त्याचं उत्पादन चांगल्या प्रमाणात वाढेल, रोग आणि किडीचा बंदोबस्त होईल, त्याच्यापासून आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट तयार करता येतात, म्हणजे विद्राव्य खतं त्याच्यापासून तयार करता येतात, सूक्ष्म अन्नद्रव्य असलेली खतं. आता ते खत कसं बनवायचं, तर यातलं समजा 100 लिटर जे तयार झालेलं द्रावण आहे, त्या द्रावणामध्ये 2-2 किलो जे काय आपल्याकडे असलेल्या शेतकऱ्यांच्याकडे असलेली जी काही कडधान्य आहेत त्याचं पीठ करून घ्यायचं. त्याच्यात तूर असेल, हरभरा असेल, मूग असेल, उडीद असेल, आणखी हे इतर प्रकारची जी काही कडधान्य असतील तर ती कडधान्य त्याच्यात घ्यायची. या कडधान्य ती दळून आणायची किंवा त्यांचा भरडा करून आणायचा, बारीक बारीक ते झालं पाहिजे. त्याच्यानंतर याच्याशिवाय कडधान्याशिवाय त्याच्यामध्ये 2 किलो मोहरीचं पीठ, 2 किलो मक्याचं पीठ हे त्याच्यात मिक्स करायचं. म्हणजे कडधान्याच्या व्यतिरिक्त हे आहे. आणि मोहरी बरोबरच त्याच्यामध्ये सूर्यफुलाचं बी जर मिळालं तर त्याचे 2 किलो घेऊन ते टाकायचं. अशा प्रकारे हे 2-2 किलोचं मिश्रण जे दळण करून आणलेलं आहे त्याचं पीठ करून घेऊन त्याच्यात जर टाकलं, त्याच्यानंतर त्याला आणखी जर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये कॉपरची म्हणजे तांब्याची तार, तांब्याचं भांड किंवा तांब्याच्या फुटलेला कुठलाही पदार्थ किंवा वायर, कॉपर वायर त्याच्यात जर टाकली आणि हे जर हलवलं आणि 12 खिळे गंजलेले नाही बाजारातून आणलेले खिळे हे त्याच्यात टाकायचे आणि हे सतत हलवायचे 10 ते 12 दिवस. 12 दिवसानंतर ते गाळून घ्यायचं दुसऱ्या ड्रम मध्ये आणि आपल्याला हवे असलेल्या पिकावर, हवे असलेल्या त्या वनस्पतीवर ते आपल्याला फवारता येतं, ते आपल्याला पाण्याबरोबर देता येतं, ते आपल्याला जमिनीत पाण्याबरोबर सोडता येतं किंवा ड्रीप बरोबर किंवा त्याच्याबरोबर आपल्याला टाकता येतं, स्प्रिंकलर बरोबर ते सोडता येतं. आणि या ज्या वेस्ट डिकम्पोजर पासून बनवलेल्या ज्या द्रावणाचा जो फायदा आहे त्याच्यामुळे पहिला असा फायदा झालाय की आपल्या जमिनीमध्ये जमिनीची जे गेलेली काही जीवाणू आहेत, नष्ट झालेले जीवाणू आहेत किंवा खाली तिथे 13-14 किलोमीटर पर्यंत जमिनीत खाली ते गेलेले आहेत, लांब गेलेले आहेत, तर त्यांना परत खेचून आणण्याची शक्ती किंवा त्याच्या खेचून आणण्याची जी काही ते वास आणि सुगंध आहे तर त्या एन्झाईम मध्ये आहे, त्या द्रावणामध्ये. आणि हळूहळू जे नामशेष झालेले जे काही गांडोळ होती आता ती त्याच्यात आलेली आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात इतर जीवाणू आलेले आहेत, मित्र जीवाणू आलेले आहेत जमिनीमध्ये, मातीमध्ये. आणि जमीन तुमच्या 1000 लिटर समजा 1 एकरात जर दिलं तर तुमची ती जमीन जी आहे 21 दिवसात जर आपण दिलं, जेवढ्या दिवसात देऊ तेवढ्या दिवसात 1000 लिटरचं द्रावण जर आपल्या शेतीला जर पोहोचलं तर ती जमीन अत्यंत सुपीक होते, अत्यंत आरोग्यदायी होते आणि त्या जमिनीतून उत्तम प्रकारचं आपल्याला पीक येतं आणि खऱ्या अर्थाने आपण सेंद्रिय शेतीकडे, पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे जाऊ शकतो. याच्यासाठी अर्थातच आपल्याला काही कालावधी लागेल. ती हळद आणि हो गोरी अशा प्रकारचं त्याच्यात कुठल्याही प्रकारचं याच्यात शेतीच्या उत्पादनामध्ये शक्यता नाही. म्हणून आज रोजी आपण जर हे द्रावण वापरायला सुरुवात केली, आणखी वर्षाने आपली 50% शेती ही पूर्णपणे सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती होऊ शकते. पॉवरफुल, शक्तिवान अशी त्याच्यात ताकद येते आणि 2 वर्षांनी आणखी 25% येते. 3 वर्षांनी पूर्णपणे 100% आपली शेती नैसर्गिकदृष्ट्या आरोग्यवान होते आणि तिथे आपण जे काय पेरू, जे काय लावू तर त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पादन मिळवता येतं. म्हणजे अशा प्रकारचं जे उत्पादन आहे ते अत्यंत स्वस्त आहे आणि त्याची किंमत भारत सरकारने फक्त 20 रुपये ठेवलेली आहे. म्हणजे एवढ्याशा बाटलीत ते तर 20 रुपये त्याची किंमत आहे. एवढ्या स्वस्तामध्ये एवढं मोठं उत्पादन देणारं, परिणाम करणारं आणि चांगला परिणाम करणारं, शेतकऱ्यांना उपयुक्त असं, शेतकऱ्यांना खर्चापासून 0 खर्चापर्यंत नेणारं किंवा अल्प खर्चात अधिक उत्पादन देणारं असं एक जे औषध आहे किंवा जे काही उत्पादन आहे या गाझियाबादच्या या जैविक कृषी विज्ञान केंद्राने बनवलेलं आहे आणि भारतीय शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होईल.
अशाच प्रकारची उत्पादनं इतर सुद्धा कृषी सेवा केंद्राच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून किंवा विद्यापीठाच्या माध्यमातून बाहेर यायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं चांगली बातमी देणारं, चांगलं उत्पादन करणारं, भारतीय शेतकऱ्यांना अभिमानास्पद आणि भारतीय शेतकऱ्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी येणारं उत्पादन जे आहे त्याचा खर्च अत्यंत कमी आहे. जे बनवण्यासाठी घरच्या घरी बनवतात तर याला फक्त पाणी आणि गुळ हे दोनच आपल्याकडे साधनं आणि तिसरा ड्रम, हे तीनच फक्त साधनं त्यासाठी खर्च करायला लागतो. ड्रमचा तर एकदाच खर्च होतो. पाणी आपल्याकडे कुठं ना कुठं तरी आपल्याकडे असतंच शेतकऱ्यांच्याकडे. राहिलं फक्त 2 किलो गुळाचा खर्च आहे, तोच शेतकऱ्यांना करायचा. आणि हे एकदा डबी आणली की आपण जसं दही लावतो तसं ते दही लावल्यासारखं आपल्याला त्याच्यात हजारो लाखो लिटर, कोट्यावधी लिटरचं सुद्धा उत्पादन येऊ शकतं. अशा प्रकारचं दही लावण्यासारखं दही लावून ठेवायचं त्याचं. म्हणजे काय, 200 ड्रम मध्ये जे हे द्रावण तयार झालं की त्यातलं 20 लिटर आपण बाजूला काढून ठेवायचं आणि बाकीचं जे 180 लिटर ते पूर्णपणे वापरायचं. आपल्या शेतीला, पिकाला, झाडांना ते फवारायचं, पाणी द्वारे द्यायचं, जमिनीवर सोडायचं किंवा खताबरोबर पेरायचं किंवा आपण ज्यावेळी पीक पेरतो त्यावेळी त्याच्याबरोबर पेरायचं. अशा प्रकारे हे उत्पादन जे आहे तर ते आपल्याला वापरतात, द्रावण वापरतात. कुठल्याही तऱ्हेने ते जमिनीत गेलं पाहिजे. त्याचा पहिला फायदा म्हणजे जमीन आपली सशक्त होते, ताकदवान होते. त्याच्यात अनेक प्रकारचे जैविक असे हे तयार होतात, जीवाणू तयार होतात आणि खऱ्या अर्थाने आपण विषमुक्त शेतीकडे पहिल्यांदा जातो. कारण याच्यासाठी रासायनिक शेती किंवा रसायन वापरायची गरज नाही. त्याच्यानंतर विषारी औषध वापरायची गरज नाही. मी एका वेस्ट डिकम्पोजर पासून तुम्हाला फक्त एकच उपयोग सांगितलेला आहे की याने फक्त आपल्याला शेतीची जमीन जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात सुधारते. आता याच्यापासून मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला बनवता येतं. मायक्रोन्यूट्रिएंटचा खर्च जो आहे तो प्रचंड आहे. शेतकऱ्यांना जे बाजारात मायक्रोन्यूट्रिएंट मिळतात तर ते मायक्रोन्यूट्रिएंट त्याची किंमत बाजारात जर ठरवली 100 लिटर आपण जर घेतलं तर काही लाख रुपये लागतील. परंतु आपल्याकडे ते 2-3 हजार रुपयात घरच्या घरी करता येतं या द्रावणापासून. इतक्या मोठ्या प्रमाणात त्याची क्षमता असलेलं असंही उत्पादन आहे आणि ते शेतकऱ्यांना आता वापरलंच पाहिजे. काळाच्या बरोबर अशा प्रकारचे जे प्रयोग आहेत, सहज साध्य आहेत, ते शेतकऱ्यांनी करायला हवे. बरोबर आहे सर. मला अजून एक प्रश्न असा विचार वाटतो, जसं आपण रासायनिक औषध वापरून आपल्या शेतीमध्ये एक्स्ट्रा गवत आहे, ते गवत रासायनिक खते टाकल्यावरती आपली विषमुक्त शेती होणार नाही, ती विषारी होऊ शकते. तर विषमुक्त शेतीमध्ये त्याचा काही उपयोग, त्याच्यावर काही उपाय आहे का? जे उगलेलं गवत आहे एक्स्ट्रा ते आपण नैसर्गिकरित्या कशा प्रकारे वापरू शकतो किंवा नैसर्गिक औषध आहे का त्याला काही? बरोबर आहे तुमचं म्हणणं आहे. आता शेवटी जसं विषाने विष उतरवलं तर विषारी जी औषधं तयार होतात, तशीच ही जी शेतामध्ये उगवणारी जी गवत आहेत, आता गवत नैसर्गिक शेतीमध्ये काढू नये असं सांगितलं जातं. त्याला नैसर्गिक शेती म्हणतात. नैसर्गिक शेतीमध्ये तिला नांगरायची नाही, तिथलं गवत काढायचं नाही, तिथं काहीच करायचं नाही. ते फक्त दरवर्षी बियाणं टाकत राहायचं किंवा झाडं जी आहेत जे नैसर्गिक पद्धतीने त्याला वाढवायची. ही खऱ्या अर्थाने नैसर्गिक म्हणजे काही न करता येणारे, शून्य मेहनत, शून्य फक्त तिला संरक्षण भिंत बांधायची किंवा संरक्षण कंपाऊंड बांधायचं, ती खरी अर्थाने नैसर्गिक शेती, ती जंगलामध्ये असते. आता आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक शेती हा फक्त ऐकण्यापुरता विषय झालेला आहे. याचे जे बोर्डीचे जे सावे कुटुंब होतं त्यांनी या बाबतीत खूप मोठे प्रयोग केले आणि नैसर्गिक शेती यशस्वी करून दाखवली. भारतामध्ये प्रथमतः नैसर्गिक शेती ही उत्तम शेती आहे याचं उदाहरण, धडा आणि प्रयोग ज्यांनी केले ते बोर्डीचे जे सावे कुटुंबीय आहेत हे त्यांना जातं. कारण खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी तिथे उत्पादन घेतलेलं आहे. तिथे जर बघून शेतकऱ्यांनी खरंच अवश्य जायला पाहिजे. त्यांच्याकडे आता त्या कृषी पर्यटन म्हणून स्थळ म्हणून त्यांनी बोर्डीला बांधलेलं आहे. तर जरूर तिकडे जा, तिथला अनुभव घ्या आणि जशा शेतीला नैसर्गिक शेती कशी करावी याचा धडा आपल्याला तिथे फिरताना मिळेल, तिथे बघताना मिळेल आणि आपल्याला नैसर्गिक शेतीचा अनुभव घेता येईल, त्याचे फायदे आपल्या लक्षात येतील. अर्थात
ह्या सध्याच्या शेतकऱ्यांना कमी जागेत कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्याच्या स्पर्धेमध्ये ते पडलेले असल्यामुळे ही नैसर्गिक शेती त्यांना करता येईल की नाही, करायची इच्छा होईल की नाही, किंवा करणं शक्य होईल की नाही हे सांगता येत नाही. परंतु आपली मानसिकता जर असेल तर अशा शेतीकडे आपल्याला काही भाग, आपल्या शेतीतला काही भाग नक्कीच ठेवायला लागेल. त्याच्यामुळे कमीत कमी आपल्या कुटुंबाचं, शेतकऱ्याच्या कुटुंबाचं आरोग्य जे आहे अबाधित राहील. वेगवेगळे ज्या आजारावर उपचार जे आहेत ह्या आपल्या आहारातून होतील आणि शेतकऱ्यांनी त्यासाठी करायला पाहिजे. हा पहिला प्रयोग आहे. दुसरा प्रयोग असा आहे की आपल्या शेतीच्या बांधावरची जी शेती आहे, म्हणजे बांधावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडं, औषधी झाडं, भाजीपाला, वेलवर्गीय पिकं ही जर लावली तर बांधावरची तुमची शेती तुम्हाला लाखोचं उत्पादन देऊ शकते. मी आता गावी याच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 4-5 महिने गावी होतो आणि गावी शेतात राहिल्यानंतर मला असं वाटायचं इकडे सगळेच उत्पादन अशी ताजी ताजी मिळतील, आपल्याला खायला मिळतील, भाज्या खायला मिळतील, ताज्या फळं खायला मिळतील. तर तुम्हाला दुर्दैवाने सांगतो की त्या शेतकऱ्यांच्याकडे फार थोडे शेतकरी की ज्यांच्याकडे 1-2 भाज्या होत्या. बाकीच्या शेतकऱ्यांनी कधी आपल्याला आवश्यक असलेल्या भाज्या आपल्या घराच्या आजूबाजूला, शेताच्या बांधावर, शेतात असलेल्या त्याच्या खळ्याच्या किंवा त्याच्या छपराच्या आजूबाजूला किंवा तिथे असलेल्या मोकळ्या पडीक जमिनीवर उगवण्यासाठी कधीही प्रयत्न केलेला नाही, किंवा केलेले असेल तर फार कमी असतील, मला फारसे दिसलेले नाहीत. आणि ही शेतकऱ्याच्या दृष्टीने फार मोठी दुर्दैवाची बाब आहे. शेतकऱ्यांनी आपल्याला आवश्यक असलेला भाजीपाला, फळं आणि याचं उत्पादन हे आपल्या घराच्या बाजूला म्हणजे आपल्या परसबागा निर्माण करून घ्यायची अत्यंत गरज आहे. कारण याच्यामध्ये या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये गावामधले सगळे बाजार, आठवडे बाजार बंद असायचे. फळं नाही, भाजीपाला नाही, काही नाही, मिळायचं नाही. आणि जिथे कोण जायचं ते तिथे पोलीस तर फटके देऊन त्यांना हाकलून द्यायचे. म्हणजे अशा प्रकारे अत्यंत दुर्धर असा प्रसंग ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी गावागावातून बघितलेला आहे. आणि आमच्या स्वतःच्या मळ्यात पिकलेली जी कलिंगड आहेत, हे 2-3 कलिंगडाचे आमच्या जे ट्रॅक्टर भरून, ट्रॉली भरून जे ट्रॅक्टर गेलेली होती, ही वेगवेगळ्या गावामध्ये फुकटमध्ये आम्ही वाटून दिली. कारण ती शेतामध्ये ठेवता येत नाही, बाजारात बाजार भरू दिला जात नाही. मग अशा वेळी करायचं काय, तर ती शेत वायाला जाण्याच्या ऐवजी बरं जनावरांना रोज घालून आमच्याकडे 3-4 जनावर किती खातील, 4 जनावर, म्हणून ती शेवटी फुकटमध्ये गावातल्या लोकांना वाटून दिली. जाता येता 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 म्हणजे खऱ्या अर्थाने शेतीच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणतात खऱ्या अर्थाने खाता पिता बरकत्ता. अहो शेतकऱ्याकडे तुम्ही जा, कुठल्याही शेतकऱ्याकडे, तो तुम्हाला फळ आणून देईल, तो तुम्हाला काहीत ना काहीतरी पदार्थ आणून देईल, फुलं आणून देईल, काहीतरी भाज्या आणून देतील. पण दुर्दैवाने काही शेतकऱ्यांच्याकडे या बाबत तिथलं काही नसतं. तर खाता पिता बरकत्ता ह्या शेतीच्या बाबतीत का म्हटलं जायचं किंवा का म्हटलं जात, तर शेतीमध्ये असलेलं जे काही उत्पादन असायचं ते वानोळं म्हणून सर्वत्र दिलं, सर्वांना दिलं जायचं. आणि पूर्वीच्या काळामध्ये या नैसर्गिक शेतीद्वारे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कुटुंब जे आहे अनेक जीवांना पोसायचं. गावातले 12 बलुते बाजार, जनावरं, त्याच्यानंतर पशु पक्षी, अनेक प्रकारचे जीव जीवाणू याच्यावर जगवायचे. आणि शेतकरी आनंदाने सांगायचे की आमच्याकडे आम्ही हजारो लाखो लोकांना जगवतो, जीवांना जगवतो. त्या अर्थाने ते खरं आहे, खाता पिता बरकत्ता. सर मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे सर, की पारंपरिक शेती आणि नैसर्गिक शेतीमध्ये काय फरक आहे? नैसर्गिक शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचे आधुनिक अवजार वापरायचे नाही, तिला नांगरायचं नाही किंवा तिला कुठल्याही प्रकारे हे करायचं नाही, त्रास द्यायचा नाही. आणि जी पारंपरिक शेती आहे त्याच्यामध्ये नांगरणी आहे, कुळवणी आहे, त्याच्यामध्ये पाळी घालणं आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अवजार वापरून ती शेती केली जाते. त्या मातीमधलं गवत काढलं जातं, गातीमधलं गवत मारलं जातं आणि फक्त पिकासाठी ती संरक्षित केली जाते. म्हणजे ह्याच्या शेतीच्या पद्धतीमध्ये फरक आहे. अच्छा, ठीक आहे सर. बरोबर आहे सर.
अजून कुणाला काही प्रश्न असतील तर सरांना आपण प्रश्न विचारू शकता. मी आपल्या आजच्या कार्यक्रमाला हजर आहेत श्री सर्जेराव पाटील सर, ज्यांनी आपला पहिला 30 जूनला झालेला कार्यक्रम होता शेती व्यवसायातील संधी, त्याच्यात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. मी सर्जेराव सरांना विचारतो की तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारू शकता सर तुम्ही सुद्धा. ते येतील लाईनच. अजून कुणाला काही प्रश्न असतील तर सरांना विचारू शकता. बाकीच्या श्रोत्यांनाही विचारू शकतो बाकीचे श्रोते. हॅलो सर. हा बोला नमस्कार. सर. ते आपण विषमुक्त शेती करतो त्यामध्ये भूमी खत वापरू शकतो का? तुमचं नाव आणि हे ठिकाण सांगा. मालेगाव तालुका शिरपूर जैन. हा, नैसर्गिक शेती कुठे करू शकता? असं काही नाही की त्याला तुम्हाला अमुकच ठिकाणी करायला पाहिजे. नाही, आपण त्यात बायोझाईम असं काही खत वापरू शकतो का? समुद्र शेवाळ हे वापरू शकतो ना. नैसर्गिक निसर्गात निर्माण होणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या वापरून केलेली शेती किंवा काहीच न वापर सुद्धा केलेली शेती आहे त्याला नैसर्गिक शेती म्हटली जाते. तुम्ही कुठे करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. बरोबर आहे. पुढचा प्रश्न विचारायचा आहे कुणाला? सर भूमाजी टकले सर यांनी हात हे केला होता, रेज केला होता. त्यांना काही प्रश्न आहे? नमस्कार भूमाजी, बोला. भूमाजी सर. नमस्कार सर. हा बोला सर. तर जे आता वेस्ट डिकम्पोजर बद्दल सरांनी सांगितलेलं आहे, ते वेस्ट डिकम्पोजर सध्या बंद करण्यात आलेलं आहे, हे कितपत खरं आहे सर? बंद करण्यात कुठे आलेलं नाही, असं कुठे मी तर ऐकलेलं नाही. नाही, बंद त्याच्यामध्ये ते बंद करण्यात आलेलं नाही. त्याचा कदाचित गैरफायदा घेऊन कोणी त्याचा गैरव्यवहार करत असेल, त्यासाठी ते आपल्याला नेहमी चौकडे मिळायचं ते आता मिळत नाही. ते फक्त गाजिबादच्या त्या केंद्रावरून मागवता येईल. ही माझी माहिती. त्यापेक्षा त्याच्याबद्दल मी सांगतो की बऱ्याच ते उपलब्ध नसल्यामुळे नारायणगाव सारख्या आपल्या पुण्याच्या जुन्नर जवळच्या नारायणगाव सारख्या ज्या कृषी विज्ञान केंद्राने एक द्रव रूपात असं एक वेस्ट डिकम्पोजर बनवलेलं आहे आणि ते खूप फायदेशीर आहे असं मला नुकतंच समजलेलं आहे. म्हणजे आपल्याला ते मिळत नसेल तर हे तुम्हाला वापरायला काय हरकत. ओके ओके. नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये ते मिळतं तुम्हाला. ओके, धन्यवाद सर. अजून कुणाला काही प्रश्न आहेत का? जरूर विचारा. कोणाचे जर नसले तर शेवटचा एक याचा मी गोषवारा घेतो आणि शेतकऱ्यांना काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. आज तोपर्यंत असेल काही प्रश्न जरूर विचार. हॅलो सर. हा बोला. आपण ते आता पाण्याचा पीएच झाला जे असं बदलत चालला आहे, त्यासाठी उपाय काय असेल पाणी शुद्ध करण्यासाठी? पाणी शुद्ध करण्यासाठी आता शास्त्रज्ञांनी जर काही यंत्रणा बनवली असेल तर तीच आपल्याला बनवता येईल. पूर्वीच्या काळी पाणी साफ राहायचं असं याला कुठे. आता पण औषधी केमिकलचा यूज झाला, खताचा वापर, त्यामुळे पाणी जरा जीवाणूशंका जास्त वाढली. हो, त्यामुळे पाणी चांगलं नाही राहिलं तेवढं. पूर्वीच्या काळी जीवाणूची संख्या चांगली होती आणि नैसर्गिक जे स्रोत होते त्यावेळी खूप गोड पाणी होतं चोळकडे. आज मात्र या रासायनिक खताच्या अतिवापरामुळे, अतिरेकी वापरामुळे जमिनीत खूप मोठ्या प्रमाणात क्षार निर्माण झालेले आहे. ज्या ठिकाणी जे गोड पाणी होतं ते अत्यंत खारट किंवा अत्यंत मुसळ किंवा पिण्यायोग्य किंवा नसलेलं आणि असं ज्याला काय म्हणतात भेसळ असलेलं पाणी आपल्याला मिळतंय आणि ते आरोग्याला चांगलं नाही. ते मिळवण्यासाठी एक तर आपल्याला फिल्टर वापरायला लागतील किंवा ते क्षार काढण्यासाठी काही साहित्य असेल तर ते वापरायला लागेल किंवा यंत्र वापरायला लागतील. साहित्य नाही, आपण शेतीत तर नाही करू शकत असं. नाही, बरोबर आहे. म्हणून नैसर्गिक शेतीचे पाण्यातले जे साठवणूक जे आहे त्यासाठी आपल्या हातात 2-3 गोष्टी आहेत.
की पिण्याचं पाणी आपल्याला कुटुंबासाठी सगळ्यात उत्तम पाणी कोणतं? पावसाचं. ते साठवून ठेवणं. 25,000 लिटरची आपल्याकडे टाकी बांधून ते पाणी साठवून जर ठेवलं की 3 वर्ष दुष्काळ जरी पडलं तरी आपल्याला ते पाणी पुरून उरू शकतं 5 माणसाच्या कुटुंबाला. आणि अशा प्रकारे जी वॉटर बँक जर तयार केली पिण्याच्या पाण्यासाठी तर आपलं कुटुंबाचं आरोग्य उत्तम राहू शकतं. कारण शेतीतून येणारं जे पाणी विहिरीच्या माध्यमातून किंवा बोरच्या माध्यमातून ते क्षारयुक्त पाणी अधिकाधिक क्षारयुक्त पाणी झाल्यामुळे ते आरोग्याला बाधक झालेलं आहे. त्याच्याऐवजी हे नैसर्गिक असं पावसाचं सर्वात शुद्ध पाणी जर साठवता आलं आपल्या शेतामध्ये तर ते होईल. आणि आपण शेतामध्ये तर शेततळ बांधतो जर शेतीसाठी तर त्याचा उपयोग जो आहे तो चांगल्या प्रकारे दिसून आलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद. चालेल सर. राम सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पुढील कार्यक्रमाकडे वळावे. नमस्कार. या विषमुक्त शेतीकडे जाण्यासाठी आपल्याला विषयुक्त शेती किंवा विषारी शेती कशी आहे, कशी केली जाते, कशी केली जात होती ते आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विषयुक्त शेतीपासून विषारी शेतीपासून विषमुक्त शेतीकडे जाण्यासाठी खूप मोठ्या प्रकारचे आपल्याला साधनं उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर काही तंत्र उपलब्ध आहेत, काही तोडगे उपलब्ध आहेत, तर त्याचा वापर आपण अंगीकारायला पाहिजे. मी 2000 सालापासून सातत्याने कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं हे जे कार्यक्रम आहेत तर ते महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळ्या कृषी विद्यापीठामधली जे तंत्रज्ञान आहेत त्यातले जे संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यानंतर तिथले जे वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ आहेत तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याच मदतीने त्यांच्याच भाषेत अनेक प्रकारचे शेतकऱ्यांना उपयोगी अशी तंत्रज्ञान त्या काळात या मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दाखवली होती. सह्याद्री वाहिनीचा मी याच्यासाठी उल्लेख करतो की आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी रोज 1 तास संध्याकाळी आणि 1 तास सकाळी म्हणजे रोजचे 2 तास कार्यक्रम देणारे, शेतीविषयी कार्यक्रम देणारे, शेतीच्या तंत्राविषयी कार्यक्रम देणारे कार्यक्रम फक्त सह्याद्री वाहिनीवर होत आहेत. हे सह्याद्री वाहिनीचं खूप मोठं उद्दिष्ट आहे. बाकीचे कुठलेही चॅनल इतक्या मोठ्या प्रमाणात दूरदर्शनच्या व्यतिरिक्त कुठलाही चॅनल मी अजून बघितलं नाही की तो एवढं 4-4 तास आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा गावातल्या आमच्या 70% जनतेसाठी कार्यक्रमाची आपली वेळ देतोय असं मला कुठे दिसलेलं नाही. म्हणून कृषीसाठी वेळ देणारा हा दूरदर्शनचा जो कार्यक्रम आहे, कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं, या कार्यक्रमाचे आणि दूरदर्शनच्या आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी, गावकऱ्यांनी आभार मानायला हवेत. आणि त्यांच्याचमुळे त्या काही आधुनिक तंत्रज्ञान आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्याकडे पोहोचल्यामुळे, त्यांनी प्रयोग केल्यामुळे त्यांनाही खूप फायदा झालेला आणि त्याचा फायदा अर्थातच आपल्या गिराईकांना, कृषी उत्पादनं वापरणाऱ्या सगळ्या लोकांना होतोय. दुर्दैव असं आहे की या कृषी दर्शनचे जे कार्यक्रम आहेत ह्या शेतीविषयीचे, शेतीतील वेगवेगळ्या तंत्राविषयीचे, टेक्नॉलॉजी विषयीचे, ते बघायच्या ऐवजी आपल्याकडे आपल्या शहरी भागासहित गावाकडची जी माणसं आहेत ती फारसं ते प्रोग्राम बघत नाहीत. आम्ही अनेक प्रकारचे प्रयोग करून एक गाव एक परिवार नावाचा आमचं एक मिशन, एक गाव एक परिवार आणि स्वावलंबी शेतकऱ्यांचा सूत्रधार, हा असा एक 52 प्रकल्पांचा इंटिग्रेटेड असा शेतीचा प्रयोग आम्ही केलेला होता, कार्यक्रम केला होता. आणि त्याच्यानंतर विषमुक्त शेती हीच खरी, मिशन 2 विषमुक्त शेती हीच खरी शेतकऱ्याची आणि राष्ट्राची शक्ती म्हणून हे दुसरं एक मिशन आम्ही राबवलं होतं. त्याचा प्रचार प्रसारही केला होता. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या याच्यातलं ते आम्ही कॉम्पॅक्ट त्याला स्वरूप दिलेलं होतं. काही गावांचा किंवा काही शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग करून घेतला, आपला फायदा करून घेतला आणि त्याचंच आम्हाला समाधान आहे. परंतु खूप मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या पारंपरिक तंत्राबरोबरच आधुनिक तंत्र आहेत, नवीन तंत्र आहेत, शेतकऱ्यांनी केलेले नवीन प्रयोग आहेत,
त्याच्याकडे वळलं पाहिजे. नवीन नवीन प्रकारच्या प्रयोगाकडे त्यांनी बारीक ध्यान देऊन त्याचा वापर करायला, प्रत्यक्ष वापर करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच आपल्या शेतीला उत्तम शेतीकडे नेणारा, म्हणजे पूर्वीची जी शेती होती ती उत्तम होती, उत्तम व्यवसाय होता. त्यावेळी म्हणायचे की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि हलकट नोकरी. आता मात्र सगळं उलट झालेलं. शेती व्यवसायाला आणि शेतकऱ्यांना त्या काळी गावामध्ये आणि सर्व समाजात एक प्रतिष्ठा होती, मान होता, बहुमान होता, सन्मान होता. आज ती प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीला मिळालेली आहे. खाण्यापुरता शेतकरी आपण आपल्या पुढे ध्यानात येतो, परंतु शेतकऱ्यांचे कष्ट आहेत, त्याग आहेत, रात्रंदिवस त्याला जे कष्ट करायला लागतात, त्याला राबायला लागतात आपल्या शेतीमध्ये, आणि अनेक संकटात सामना करून ते उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे खऱ्या अर्थाने आली संकटे जरी अपार, न ताकिती धैर्य तथापि थोर, अशा प्रकारचा थोर धैर्य असलेला आपला भारतीय जो शेतकऱ्यांचा समाज आहे, आज गावातला 70% जो समाज आहे भारतातल्या आणि राज्यातल्या लोकसंख्येचा जो खूप मोठ्या भागावरचा जो समाज आहे, गावात नांदणारा हा शेतकरी समाज आहे. आणि या शेतकरी समाजावर शेती हा एकेकाळचा अत्यंत मानाचा, बहुमानाचा, फायद्याचा असा असलेला हा जो व्यवसाय आहे, आज मात्र त्याची अवस्था फार बिकट आहे. त्याचे कारण असं की शेतीमध्ये पूर्वी जी सुरक्षितता होती ती मात्र संपूर्णपणे त्याची सुरक्षा आज निघालेली आहे. त्या शेती व्यवसायाला कुठल्या प्रकारचं अभय राहिलेलं नाही. पहिलं त्याचं हवामानाचं अभय नाही, पाण्याची त्याच्यात टंचाई आहे, रासायनिक शेती केली तर खूप मोठा खर्च आहे, आधुनिक बियाणं वापरलं तर त्यासाठी खूप मोठा खर्च आहे. त्या आधुनिक बियाणामध्ये वापरताना त्याच्याच बरोबर आलेले अनेक रोग आणि कीड आहेत ते मारण्यासाठी परत विषारी औषधाचा वापरासाठी खूप मोठा खर्च आहे. एवढं सगळं करून जर पाऊस वेळेवर पडला तर त्याची पेरणी वेळेवर होते, जर पाऊस वेळेवर पडला नाही तर तो धोका निर्माण होतो. त्याच्यानंतर समजा पाऊस पडला, पिकाची उगवण झाली, काही त्याचे कोंब उगवून आले आणि मध्ये जर पाऊस लांबला तरी ते आलेलं पेरलेलं पीक जळून जातं, कोंब जळून जातात, पुन्हा दुबार पेरणी करायला लागते, ते 3 बार पेरणी करायला लागते. अशा प्रकारची वाईट अवस्था शेतकऱ्यांनी झाली. आणि एवढं करूनही पीक वाढलं, त्याच्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होतो. तो प्रादुर्भाव होण्यासाठी परत त्याला औषधाच्या अनेक फवारण्या करायला लागतात, त्यासाठी त्याची आर्थिक नुकसान होतं, त्याला खूप मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. त्याच्यानंतर एवढं समजा करून पीक आलं त्याचं, तर पीक ज्या वेळेला ते कणसात येतं किंवा फळात येतं, तर त्यावेळी जर पाऊस जर झाला, मोठा पाऊस जर झाला किंवा वारा जर आला, तर त्याचं ते जे पीक आहे ते खाली जमिनीत पडतं, ओलं होतं, पिकाची नासाडी होते, कुजतं. आणि आज आपण तीच परिस्थिती या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची बघत आहोत की अनेक शेतकऱ्यांची पिकं, काहींची बाजरी कुजली, काहींचं ते सोयाबीन जे आहे तर ते पीक पाण्यामुळे वायाला गेलं, काहींचं जे कपाशी आहे ते काढायच्या अवस्थेत असताना ते वावडं झालंय. म्हणजे अनेक प्रकारची पिकं ह्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात त्या पिकांचं नुकसान झालेलं का वाया गेलेले. अशा प्रकारचा दुर्धर प्रसंग हा फक्त शेतकरी सहन करू शकतो. अशा प्रकारच्या व्यवसायाचा, धोक्याचा व्यवसाय फक्त शेतकरीच करू शकतो. या शेतकऱ्याला अनेक प्रकारचे धोके असून एवढं करून समजा उत्पादन आलं त्याचं, त्याला त्या उत्पादनावर आधारित जे काही त्याचा खर्च झालेला आहे त्या खर्चावर आधारित जो काही त्याला फायदा मिळायला पाहिजे, तो बाजार मिळायला पाहिजे, बाजारभाव मिळायला पाहिजे, त्याची काही गॅरंटी नाही. म्हणजे शेवटी शेती हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत असुरक्षित असलेला व्यवसाय असून सुद्धा शेतकरी करतायत, आमचे बांधव करतायत. खरं यांना आपल्याला साष्टांग दंडवतच घालायला पाहिजे. म्हणूनच आज शेतकऱ्यांची सुद्धा नवीन पिढी जी आहे ते शेती व्यवसायातून शिकून सावरून शेती व्यवसायातून बाहेर पडून आपलं गाव सोडून बाहेर कुठेतरी रोजगाराच्या किंवा चांगल्या व्यवसायाच्या संधीसाठी तयार आहेत. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे शहरीकरण वाढले, शहरात त्याचा लोक आलेले आहेत, तरुण मुलं आलेले आहेत. कारण शेतीमध्ये अनेक प्रकारचे जे काही संरक्षित कुठल्याही प्रकारचे संरक्षण त्या शेती व्यवसायाला राहिलेलं नाही. अत्यंत असुरक्षित असा व्यवसाय कोणता असेल तर आज रोजी हा शेतीचा व्यवसाय आहे.
असं या शेतीच्या व्यवसायाच्या अभ्यासावरून, पाहणीवरून आणि महाराष्ट्रात मी फिरलेलं असल्यामुळे, या शेतीच्याच कार्यक्रमामुळे सतत 14-15 वर्ष महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी फिरल्यामुळे मला हा अनुभव आलेला आहे. हा अत्यंत कटू अनुभव आहे. एवढं असूनही आमचा शेतकरी अजून तो व्यवसाय आहे जसा आहे तसा सगळे धोके पत्करून आपला रात्रंदिवस कष्ट करून करतोय. त्या शेतकऱ्यांना आपल्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मी अभिवादन करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि अशाच प्रकारे त्यांनी या विषयुक्त शेतीपासून विषमुक्त शेतीकडे जावं असं त्यांना आवाहन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पाहिलं आपण की आपल्याला विषमुक्त शेती आणि शेतीचे त्या अंगाने भरपूर असे वेगवेगळे प्रकार, की त्याच्यामध्ये आपण बघितले की रासायनिक खतं न वापरता नैसर्गिक खतांचा वापर करून आपण कशा प्रकारे विषमुक्त शेती करू शकतो आणि त्याचा आपल्या आरोग्यावरती कसा चांगला परिणाम होऊ शकतो. खूपच सोप्या आणि चांगल्या पद्धतीने राम सरांनी आपल्याला त्याची माहिती दिलेली आहे. तर AICPTR तर्फे राम पकड सरांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन किंवा आभार. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सहभाग झालेले सर्व श्रोते, AICPTRचे पदाधिकारी व आपल्याला ज्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारले त्या सर्वांचे AICPTR तर्फे खूप खूप आभार. आणि सरांनी आपल्याला केलेलं मार्गदर्शन हे नक्कीच सर्वांच्या कामी पडोत किंवा शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल अशी आशा करतो आणि आजचा कार्यक्रम संपला हे जाहीर करतो. धन्यवाद सर.